महावितरण कंपनीने गेल्या 2 दिवसामागे महावितरणच्या तारेला स्पर्श होणाऱ्या फांद्या कट करण्याऐवजी तब्बल वृक्षांची कत्तल केल्याचे ग्रामस्थांच्या आणि युवकांच्या लक्षात येताच त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। एकतर झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश असताना महावितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली। दरम्यान शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके, शाखा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवराज शेलार, पांडुरंग जाधव, आनंद टिटवे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच रमेश देवणेसर, संजय साखळकर, दिलीप एकशिंगे आणि युवक व ग्रामस्थ यांनी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मंदार भणगे यांना निवेदन दिले। यापुढे महावितरणच्या तारेला स्पर्श होणाऱ्या फांद्याच फक्त कट कराव्या व वृक्षतोड करू नये। ज्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षतोड केले आहे त्या ठिकाणी महावितरणच्या वतीने पुन्हा वृक्षारोपण करावे। तसेच शेती पंपाच्या लाईट संदर्भात शेतकऱ्यांना पूर्ण सूचना द्यावी। महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर सर्व ग्रुपवरती असणे गरजेचे आहे असेही निवेदनात म्हटले आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी अनिल जाधव।